वेदना आपल्याला कमजोर बनवत नाहीत. वेदना, हर्ट, झालेल्या गोष्टी या आपल्याला कमजोर कधीच बनवत नाहीत. वेदना आपल्याला खरे बनवतात, ऑनेस्ट बनवतात. कमजोरी येते ती वेदना नाकारण्यातून. आपण खूप वेळा असं म्हणतो, मी ठीक आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी ॲक्सेप्ट केलं आहे, आय मूव्ड ऑन एक्सेट्रा. पण आत कुठेतरी मन थांबत नाही, शांतता टिकत नाही. कारण बहुतेक वेळा वेदना गेलेल्या नसतात, त्या फक्त टाळल्या गेलेल्या असतात. आजचा एपिसोड वेदनांबद्दल नाही आहे. आजचा एपिसोड आहे वेदना टाळण्याची सवय आपल्या आयुष्यात काय करत जाते याबद्दल. सो लेट्स अंडरस्टँड पेन अवॉइडन्स म्हणजे नक्की काय. पेन अवॉइडन्स म्हणजे दुखत असूनही स्वतःला लगेच समजावणं. पेन अवॉइडन्स म्हणजे डिसरिस्पेक्ट झाल्यावर इग्नोर करू, इट्स ओके म्हणणं. रडू येत असताना बिझी होणं, मी ओव्हररिॲक्ट करते असं स्वतःला सांगणं. भावना आल्या की विषय बदलणं. हे बाहेरून नक्कीच मॅच्युरिटी वाटतं, पण आतून वेदना प्रोसेस होत नाहीत, त्या आत दाबल्या जातात. सो वेदना टाळल्यावर काय होतं? जेव्हा वेदना फील केल्या जात नाहीत, त्या बिहेवियर बनतात, त्या निर्णयांमध्ये गोंधळ आणतात, त्या नात्यांमध्ये डिस्टन्स बनवतात, त्या शरीरात थकवा बनतात. वेदना नाहीशा होत नाहीत, त्या वेगळ्या भाषेत बोलायला लागतात. म्हणूनच खूप लोक म्हणतात, माझ्या आयुष्यात काही मोठी समस्या नाही आहे, पण तरीही आतून स्थिरता नसते. सो लेट्स अंडरस्टँड एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. हे वाक्य ऐकायला कम्फर्टिंग वाटतं, पण अनेक वेळा ते हीलिंग थांबवतं. कारण या वाक्याचा वापर करून आपण प्रश्न विचारणं टाळतो, वेदना फील करणं टाळतो, चुकीच्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो. खरं सांगायचं तर सगळं काही रिझन्समुळे होत नाही. खूप गोष्टी सायलेन्समुळे, बाउंड्रीज नसल्यामुळे, एखादी रिस्क प्रिपरेशन नसल्यामुळे घेतल्यामुळे, जुने पॅटर्न्स बदलले नाहीत म्हणून रिपीट होतात. खरी स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे प्रश्न न विचारता ॲक्सेप्ट करणं नाही. सो फील करणं वर्सेस सप्रेस करणं. लेट्स अंडरस्टँड. सप्रेस म्हणजे हे वाटू नये, मी स्ट्रॉंग असायला हवं, इतर लोक जास्त सफर करतात, आय एम अ गुड गर्ल, आय एम अ गुड बॉय एक्सेट्रा. सप्रेस केल्यावर वेदना आत घट्ट बनतात आणि एकदम त्या कधी ना कधी एक्सप्लोड होतात. फील म्हणजे हे मला दुखतंय, हे हेवी आहे, मी ठीक नाही आहे. फीलिंग म्हणजे ड्रामा नाही, फीलिंग म्हणजे ऑनेस्टी. जे फील केलं जातं ते हळूहळू हलकं होतं. सो फील करणं म्हणजे अडकून राहणं नाही. खूप लोकांना भीती वाटते, मी फील केलं तर मी त्यात अडकून बसेन. पण फीलिंग म्हणजे वेदनांमध्ये बुडणं नाही. फीलिंग म्हणजे वेदना ओळखणं, स्वतःला दोष न देणं, स्वतःला सोडून न देणं. जेव्हा वेदना सुरक्षितपणे फील होतात तेव्हा त्या पुढे सरकतात. आपण वेदना का टाळायला लागतो आणि का टाळायला शिकतो? आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, रडू नको, यू आर स्ट्रॉंग, यू आर अंडरस्टँडिंग, ॲडजस्ट कर, मोठी गोष्ट करू नको, स्ट्रॉंग राहा. याने हळूहळू वेदना कमजोरी वाटायला लागतात. पण वेदना फील करणं कमजोरी नाही आहे, त्या सेल्फ रिस्पेक्ट आहे. पुढच्या वेळी जर काही दुखलं तर स्वतःला लगेच समजावू नका. थोडा पॉज घ्या आणि स्वतःला विचारा, मला आत्ता काय वाटतंय? मी हे टाळतेय का? मी हे टाळतोय का? मला आत्ता कशाची गरज आहे? हा छोटा पॉज खरी स्पिरिच्युअल ग्रोथ सुरू करतो. आज इतकंच लक्षात ठेवा, वेदना टाळणं म्हणजे हीलिंग नाही आहे. वेदना फील करणं म्हणजे वीक होणं नाही आहे. खरी स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे वेदनांपासून पळणं नाही, वेदनांमध्ये जागृत राहणं आहे. बिकॉज healing doesn't begin when pain ends. It begins when pain is allowed.